तुमचं मुलही तुमच्याशी खोटं बोलायला लागलंय का? मला वाटतं पण यात सगळी चूक मुलांची नाहीये, तर कदाचित तुमचीही चूक असू शकते. आजकाल बऱ्याच पालकांची एक कॉमन तक्रार असते, की मुलं खोटं बोलायला लागलेत. पण कधी विचार केलात का, की ही वेळ का आली? मुलं आपल्याशी खोटं का बोलायला लागलेत? आपल्याशी खरं का लपवायला लागलेत? नमस्कार, मी अश्विनी. आजच्या या व्हिडिओमध्ये यामागची आपण काही कारणं आणि त्यासाठी आपण काय करू शकतो यावरचे उपायही बघणार आहोत. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर सर्वप्रथम आता आपण यामागची काही छोटी-छोटी बेसिक कारणं असतात, ती माहिती करून घेऊयात. माझ्या मते यामागचं सगळ्यात पहिलं म्हणजे मोठं कारण असतं ते भीती. मुलांना जेव्हा भीती मनात येते, तेव्हा मग ते खोटं बोलायला सुरुवात करतात. मुलांना जेव्हा वाटतं, की आता आपल्याला ओरडा बसणार आहे किंवा आपल्याला आता शिक्षा होईल, त्यावेळी मग मुलांच्या मनात असा विचार येतो, की आपण खोटं बोलावं आणि यातनं बाहेर पडावं. उदाहरणार्थ, जर मुलांनी अभ्यास केला नसेल आणि जर तुम्ही त्यांना त्या अभ्यासाबद्दल विचारलंत, तर ते मी अभ्यास केला नाहीये हे सांगणार नाहीत, तर ते सांगतात काय? तर टीचरनेच अभ्यास दिलेला नाहीये. कारण मुलांना त्यावेळेस असं वाटत असतं, की खरं सांगण्यापेक्षा शिक्षा ही खूप भयानक आहे. म्हणून मग ते सिच्युएशननुसार खोटं बोलायला सुरुवात करतात. यामागचं दुसरं कारण असतं म्हणजे काय? तर आपण पालक म्हणून मुलांकडनं खूप जास्त अपेक्षा करत असतो. म्हणजे मुलांनी टॉप मार्क्स मिळायला हवेत, त्यांनी गुड बिहेवियर करायला हवंय आणि अशा बऱ्याच छोट्या-छोट्या अपेक्षा आपण मुलांकडनं करत असतो. आणि जेव्हा मुलांना असं वाटतं, की आपण या अपेक्षापर्यंत पोहोचू शकत नाही आहोत, मग मुलं खोटं बोलायला लागतात सिच्युएशन हाईड करण्यासाठी. कारण त्यांना असं वाटतं, की मी जर आता खरं सांगितलं, की मला एखादी गोष्ट ही जमत नाहीये असं, तर आई-बाबा आपल्यावरती नाराज होतील. आणि मग त्यावेळेला मुलांना दुसरा पर्याय न सापडल्यामुळे ते खोटं बोलून ती वेळ ॲडजस्ट करायला लागतात. बरेचदा काही मुलं खोटं ह्यासाठी बोलतात कारण त्यांना अटेन्शन हवं असतं. म्हणजेच काय, तर जेव्हा मुलांना असं वाटतं, की आपल्याकडे कोणी लक्षच देत नाहीयेत, तेव्हा मग ते स्टोरीज बघतात, अतिशयोक्ती करायला लागतात. जेणेकरून त्यांचा हेतू केवळ एवढाच असतो, की आपल्याकडे लोकांनी बघावं, आपल्याला आपल्या पालकांनी अटेन्शन द्यावं. कधी-कधी पालकांकडनंही नकळतरित्या काही चुका केल्या जातात, ज्यामुळे मुलं खोटे बोलायला लागतात. जसं की बघा, कधी कोणाचा फोन आला आपल्याला आणि आपल्याला कुठे बाहेर जायचं नसेल, तर आपण नकळत खोटं बोलून जातो, की आज मला बरं वाटत नाहीये किंवा आज मला दुसरं काहीतरी काम आहे, मी आता बाहेर येऊ शकत नाहीये. आणि आपलं हे खोटं बोलण्याचं जे चाललेलं असतं ना, ते सगळं मुलं ऑब्झर्व्ह करत असतात आणि तसंच्या तसं फॉलोसुद्धा करत असतात. आपण नकळतरित्या बऱ्याचशा अशा छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये खोटं बोलायला लागतो, जे की मुलंसुद्धा मग तसंच करायला लागतात. म्हणजे कधी-कधी पालकांचंच अनुकरण मुलं करायला सुरू करतात आणि घरात खोटं बोलायला सुरुवात होते. मग आता असा विचार येतो, की यासाठी पालकांनी शेवटी काय करायला हवं, जेणेकरून मुलं खोटं बोलणं बंद करतील आणि सगळ्या खऱ्या गोष्टी पालकांशी शेअर करायला लागतील. तर सगळ्यात पहिलं म्हणजे मुलांना रागवणं बंद करायला हवंय. मुलं जरी खोटं बोलली, तरी त्यांना न रागवता, न ओरडता त्यांना शांतपणे बसून विचारायला हवंय, की "तू हे असं का वागला?" किंवा "तू हे असं का बोललास?" आणि जेव्हा मुलांना शांतपणे तुम्ही विचाराल, मुलांना जेव्हा सेफ वाटेल, जेव्हा हे त्यांच्या लक्षात येईल, की आता आपण खरं जरी सांगितलं, तरी आपल्याला शिक्षा होणार नाहीये, आपल्याला ओरडा बसणार नाहीये, त्यावेळी मुलं तुमच्याशी सगळं शेअर करायला लागतील. मुलांचा तुमच्यावरती एकदा विश्वास जर बसला, की आपल्याला आता इथे ओरडा मिळणार नाहीये, आपल्याला समजून घेतला जाईल, तेव्हा मग मुलं तुमच्याशी खोटं बोलणं बंद करतील. एकदा का मुलांचा तुम्ही विश्वास जिंकून घेतलात ना, मग मुलांना तुमच्याशी खोटं बोलायची गरजच कधी पडणार नाही. एकदा याबाबतीत नक्की विचार करून बघा. इथे एकच गोष्ट महत्त्वाची आहे, ती मी तुम्हाला सांगू इच्छिते. लक्षात ठेवा, मुलं खोटं बोलत नाहीत. तर ते त्यांची भावना, भीती आणि गरजा व्यक्त करण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणूनच त्यांना न रागवता, न ओरडता शांतपणे समजून घेण्याचा प्रयत्न करा. जर मुलांना तुमची भीती न वाटता त्यांना जर सेफ वाटलं, की आपण इथे सगळं शेअर करू शकतोय, तर त्यांचं खोटं बोलणं आपोआपच बंद होईल. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, तर नक्कीच तुमच्या दुसऱ्या पालकांसोबत शेअर करा. आणि हो, अशाच पॅरेंटिंग टिप्ससाठी व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, शेअर करायलाही विसरू नका आणि बेल आयकॉन ऑलसुद्धा करा, जेणेकरून आपण पुढेही अशा रिअल टॉपिकवर चर्चा करतच राहणार आहोत, तेव्हा नोटिफिकेशन मिळत राहील आणि तुमचा कुठलाही व्हिडिओ यापुढे मिस होणार नाही. तर चला,
आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची आणि बालकांची काळजी घ्या आणि असाच प्रतिसाद देत राहा. धन्यवाद.